किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेला माढा सध्या चांगला चर्चेत आहे। भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, परंतु महाविकास आघाडीचा माढ्यातील उमेदवार अद्याप ठरलेला नाही। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात माढ्याची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहे, परंतु या ठिकाणी आपला उमेदवार उभा न करता शरद पवार यांच्याकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांना माढ्यातून पुढे केलं जाऊ शकतं। शरद पवार यांनी मध्यंतरी माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचा पाठिंबा देण्याबाबत भाष्य केलं होतं। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महादेव जानकर आणि शरद पवार यांची मुंबईत भेट झाल्याची चर्चा होती, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली होती। परंतु महादेव जानकर यांनी शुक्रवारी दुपारी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांची आणि शरद पवार यांची भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलंय। माझी आज शरद पवारांशी भेट झालेली नाही, माध्यमांना चुकीची माहिती मिळाली आहे। मी त्या ठिकाणी देशोन्नतीचे संपादकांना भेटायला गेलो होतो। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असताना शरद पवार साहेबांनी मला माढ्याची जागा देऊ केली आहे, पण मी माढा आणि परभणी या दोन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे। अद्याप परभणीच्या जागेचा तिढा सुटलेला नाही, पण रासपला परभणीची जागाही हवी आहे। महाविकास आघाडीने अद्याप आम्हाला चर्चेला किंवा बैठकीला बोलवलेला नाहीये, असं महादेव जानकर यांनी सांगितलं। शरद पवारांनी मतांचं समीकरण ओळखून माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं असलं तरी त्यासाठी विरोधी पक्षांनी एकदिलानं लढणं आवश्यक आहे। परंतु आता शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय। सोमवारी सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील, शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता। सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे, त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत असा जयंत पाटील यांचा आग्रह आहे। त्यामुळे महादेव जानकर यांना पुढे करून माढा जिंकण्याची योजना आखणाऱ्या शरद पवार आणि महाविकास आघाडीसमोर पेच उभा राहण्याची शक्यता आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।